शिफ्टिंग म्हणलं ना तर हे असं काही आपल्याला न आवडतं सुद्धा बघावं लागतं. हे वस्तूंची जी रेलचेल असते इकडे तिकडे पडलेले असतात ना, त्यांना नुसतं सावरत बसावं लागतं. म्हणजे ना नवीन घरात जाताना नेमक्या कोणत्या गोष्टी घ्याव्या, कोणत्या गोष्टी फेकून द्यावा. बॉक्सेस ना इतके ताप देतात ना, मला तर बॉक्सेस पाहणंसुद्धा आवडत नव्हतं. असं वाटत होतं ना कुठेतरी परमनंट शिफ्ट होऊन जावं आणि सगळे बॉक्सेस फेकून द्यावं, कागदी बॉक्सेस. तो अशा प्रकारे आम्ही नवीन घरामध्ये शिफ्ट झालो. श्रीमयी एवढी थकून गेली होती. खरंच ती खूप काम केली होती आमच्यासोबत आणि तिची थोडीशी घालमेल पण झालेली आहे. जेवणाचा पण तिचा थोडासा ताप झालेला होता. आम्ही मात्र शिफ्टिंग झाल्यावर श्रीमयीच्या आजीने इकडे थोडीशी पूजा आवरून घेतली संध्याकाळची, कारण की आज होता श्रीमयीच्या बाबांचा बड्डे आणि बाबांच्या बड्डेसाठी आम्ही केक मागवलं होतं हार्लीज किचनमधून, जे की एकदम 1983 इथली बेकरी आहे हैदराबादची. खूपच फेमस केक आहे आणि एकदम चीज केक होतं, खूप टेस्टी होतं. ते दिसायला एवढं छोटी साईज होती, पण ते खायला इतकं आवडत होतं की इतकं छान लागत होतं ना, खूपच टेस्टी लागत होतं. हे जे मॅक्रोनीज आहेत हे कलरफुल नेहमीच असे काही ते वेगवेगळ्या कलरचे येत असतात. सो आम्हाला आणि श्रीमईला तर खूपच आवडतं हे केक. संध्याकाळी थोडंसं बड्डेचं सगळं करून घेतलं, ऑप्शन करून घेतलं. सामान तसं तर इकडे तिकडं पडलेलंच होतं. मला तरी पण आपण बड्डे साजरा करूया. सो असं साधंच म्हणा, बड्डे साजरं केलं आणि मग लागलो संध्याकाळचे बाकीचे कामं आटोपून घेण्यासाठी. आई काय आणि काय तिथेस का? एवढा सारा पसारा ना, मला नेमकं कळत नव्हतं की मी कुठलं सामान कुठे शिफ्ट करू. असं वाटत होतं ना की सगळं द्यावं सोडून आणि जावं हिमालयावर. पण ना काहीतरी करून ना हे सगळ्या गोष्टी, ह्या सगळ्या सामान आहे ना जिथल्या तिथं सेट करावंच लागणार आहे. तोपर्यंत पसारा आहे असं दिसणार आहे. मला या पसाऱ्यावरून एकतर मला कळत होतं की मला कम्प्लिटली महिना लागणार आहे या सगळ्या गोष्टी आवरायला. जसं जसं टाईम भेटेल तसं तसं करूया, कारण की माझ्याकडे ना अजिबात माइंड चालत नाही आहे माझं की नेमकं काय काय करू, कारण की एवढी टायर्डनेस झालेली होती ना. आणि त्याच्यामध्ये हे सिनेमाचं मध्ये मध्ये चालू असतं. ती मात्र सगळ्या गोष्टी एन्जॉय करत होती. चला तर मग आजच्या पुरतं इतकंच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.